मंडळी, आज आपण वपू काळे यांची यंत्र ही कथा ऐकणार आहोत. थोड्याशा नाखुशीनंच मी दुकानातून बाहेर पडलो. या दुकानातील माझी ही आजची 5वी की 6वी खेप. प्रत्येक वेळी दुकानदार म्हणत होता, आता आणखीन 8च दिवस थांबा, आठवड्यात नवीन सेट्स येणार आहेत, त्यातलाच एक तुमच्यासाठी ठेवतो. तो असं सांगत राहिला आणि 8-8, 10-10 दिवसांनी दुकानात चक्कर टाकत राहिलो. आजही तेच उत्तर. आता मात्र मी कंटाळलो. त्या वस्तूचा नादच सोडावा असं मला वाटायला लागलं. त्याच्यासाठी जे काही अचानक मिळालेले पैसे होते ते असेच इकडे तिकडे संपून जाण्याची भीती वाटायला लागली. बायको म्हणत होतीच मला, काय करायचं आहे रेकॉर्ड प्लेअर घेऊन, दर महिन्याला रेकॉर्ड्सचा खर्च फुकटच. त्यापेक्षा दुसऱ्या वस्तूचं नाव तिनं सांगायच्या आतच मी म्हणायचो, छे छे त्यापेक्षा वगैरे काही नाही, घेतला तर रेकॉर्ड प्लेअरच. ती यावर गप्प बसायची. पण आता नेमकी तीच वस्तू बाजारात येत नव्हती. जोपर्यंत मला त्या वस्तूचं आकर्षण वाटत नव्हतं तोपर्यंत शोकेसमधून कितीतरी सेट्स डौलदारपणे नटून बसलेले दिसायचे. पण आता प्रत्यक्ष घेण्याची वेळ आली तेव्हा सगळे बेटे गायब. खट्टू मनानं मी रस्त्यावर आलो. 4-5 पावलं चाललं असेल नसेल तेवढ्यात समोरच्या मोटारीकडे लक्ष गेलं. मस्टर्ड कलरची ते ॲम्बॅसेडर पाहताच मी मनात म्हणालो, ही तर मुकुंद भावेची म्हणजे आमच्या मक्याची गाडी. खात्री करून घ्यायची म्हणून मी नंबर पाहिला, MRX 8484. शंकाच नाही, त्याचीच गाडी. ज्या अर्थी इथे गाडी आहे त्या अर्थी तो इथेच कुठेतरी असणार, यात शंकाच नव्हती. त्याच्या गाडीजवळ उभं राहावं, आपोआप गाठ पडेल. अरे हो, गाडी आहे म्हणून मक्या असणारच असं म्हणण्यात अर्थ नाही, कारण गाडी घेऊन कदाचित त्याची बायकोही आली असेल. मग मात्र मोटारीजवळ उभं राहून चालणार नाही. त्याच्या बायकोची व माझी ओळख नव्हती असं नाही, पण घनिष्ठ परिचय नव्हता म्हणून मी असा उभा राहिलेला तिला आवडेल की नाही हे सांगता येत नव्हतं. श्रीमंत मित्रांपेक्षा त्यांच्या बायकाच जास्त रिझर्व असतात असा माझा समज होता. मक्याकडे माझं जाणं येणं फारसं राहिलेलं नव्हतं. तरी भेट झाल्यावर तो इतका बोलायचा की परकेपणा किंवा दूरत्वाचा भाव राहू नये. असे असूनही त्या कधीकधी होणाऱ्या गप्पा गोष्टीत एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे विषय क्वचितच निघायचे. त्यामुळे त्याची बायको कशी आहे याचा पत्ता लागलेला नव्हता. तिला मी असा उभा राहिलेला आवडेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. ती एवढ्यासाठीच गेल्या 2-4 वर्षात मी मक्याच्या घरी गेलेलो नव्हतो. तेवढ्या काळात त्यानं घरात असंख्य सोयी केल्याचं मी ऐकून होतो. एखाद्या मयसभेत गेल्याचा भास व्हावा असा चमत्कार त्यानं खोल्यातून केल्याच्या गोष्टी मी ऐकून होते. त्यात काही नवल पण नव्हतं. तो स्वतः उत्कृष्ट इंजिनियर होता. त्याला या सगळ्या गोष्टींची हौस होती आणि इतर ठिकाणी जसं हौस आणि ऐपत यांचं व्यस्त प्रमाण असतं तसं मक्याच्या बाबतीत नव्हतं. मग या गोष्टी त्याने करून घेतल्या असल्यास काय नवल. त्याच्या घराबद्दल खूप औत्सुक्य असूनही मी आपणहून आवर्जून त्याच्या घरी गेलो नव्हतो. पण आता योग आला होता. मोटारीपासून काही अंतरावर मी उभा राहिलो. मध्ये काही वेळ गेला आणि तेवढ्यात अगदी साध्या पोशाखात मक्यासमोरून आला. मोटारीचं दार उघडून तो आत बसला. मी मोटारीजवळ जाऊन उभं राहिलो. दुसऱ्या बाजूची काच खाली करत असतानाच त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझ्या बाजूचा दरवाजा उघडीत तो म्हणाला, व्हेरी हॅपी टू सी यू, चल ये बस. मी मोकळेपणाने बसलो. दार लावून टाक, मक्या म्हणाला. तूच लावून घे, मी म्हणालो. माझ्या अंगावर कलंडत मक्यानं दार लावून घेतलं. मी म्हणालो, मी किती मोठा झालो तरी मला 2 गोष्टी कशा करायच्या हे समजणार नाही. कोणत्या? गाडी चालू करत मक्यानं विचारलं. कुणाकडे बसायला गेलं म्हणजे वाफा निघणारा चहा बशीत ओतून प्यायचा का तसाच ओठ भाजवीत कपानं प्यायचा ही एक, आणि दुसरी म्हणजे मोटारीचं दार कितपत वजन ठेवून लावल्यास बरोबर लागेल याचं ज्ञान. कमी जोर करून भितभीत लावायला जावं तर ते अर्धच लागतं. मग मोटारीच्या मालकाला वाकून नीट लावून घ्यावं लागतं. या उलट दरवाजा केव्हा केव्हा फार जोरात लागतो, मोठा आवाज होतो. दोन्ही वेळेला
मालक तुमच्याकडे अशा काही नजरेने पाहतो, मी टॅक्सीचं दारही ड्रायव्हरलाच लावायला सांगतो. खरं की नाही? मक्या मोठ्यांदा हसला. त्याला माझं म्हणणं व्यवस्थित पटलं होतं. तुला मी कुठं सोडू? मक्यानं विचारलं. कुठेही. तुझ्या घरी सोडलंस तरी चालेल, मी मिस्किलपणे म्हणालो. नाहीस, चल, मीच तुला म्हणायला हवं होतं, पण तू कामांची यादी सादर करशील म्हणून गप्प बसलो. चल आता, वी विल एन्जॉय माय बर्थडे. तुझा आज वाढदिवस? माझा आणि माझ्या विवाहाचा देखील. सफाईदार वळण घेत मक्या म्हणाला. त्याच्या पोर्चमध्ये त्यानं गाडी उभी करताच मी म्हणालो, मला तुझं घर अगदी फाटकापासनं बघायचं आहे. कुठे काय काय केलं आहेस ते दाखव. फार काही ऐकलंय. चल, तुला गॅरेजपासून एक एक गोष्टी दाखवायला सुरुवात करतो. माझ्या घराच्या या अशा तऱ्हेच्या प्रदर्शनाला मी कंटाळलो आहे, पण तुझी बाब निराळी आहे. आज तुला सगळं दाखवणार. हे पहा, आता गॅरेजच्या बाहेर हा दिवा लावला आहे. बरं, त्याचं काय? त्याचा अर्थ गॅरेज रिकामं आहे आणि म्हणून मी मोटार आत ठेवायला हरकत नाही. पण एरवी गॅरेजमध्ये आमच्या विलासिनीची स्वतंत्र मोटार आहे. ती जो आधी येईल त्यानं मोटार आत ठेवायची, असा करार आहे. आम्ही मोटारीतून बाहेर पडलो. जिन्याजवळ आलो तेव्हा समोरच मुकुंद भावे आणि विलासिनी भावे अशा दोघांच्या नावाच्या पाट्या होत्या. विलासिनी भावेच्या नावापुढे बॅटरीच्या आकाराचा दिवा होता आणि तो सारखी उघडझाप करीत होता. मी तिकडे साभिप्राय पाहिलं. मग या पटकन म्हणाल, याचा अर्थ राणीसाहेब घरात नाहीत. एकच जिना चढून आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. लॅचकीने मक्यानं दरवाजा उघडला आणि काही क्षणातच आवाज आला, या, किती उशीर केलात? वाट पाहून पाहून मी अगदी थकून गेले. घर कसं खायला उठतं तुम्ही नसलात म्हणजे. मक्या काही बोलला नाही. तो दरवाजात अद्याप उभा होता. मी त्याच्या मागेच होतो. राणीसाहेब घरात नाहीत असं तो म्हणाला. मग आता एवढ्या गोड आवाजात स्वागत कोण करते? अरे ये ना, कोणी नाही घरात, मक्या हसत म्हणाला. मी आत जाताच त्यानं दरवाजामागे असलेलं एक बटन दाबलं. त्याबरोबर काही वेळ घर्र असा आवाज होऊन भिंतीतला एक कप्पा उघडला गेला आणि तो भिंतीपासनं जवळजवळ फूट 1.5 फूट बाहेर आला. मक्यानं आतली 2-3 पाकिटं पटकन काढून घेतली आणि त्याच वेगात तो कप्पाच भिंतीत लुप्त झाला. तो आवाजही थांबला. बस बस, बावचळू नकोस. मी समोरच्याच कोच्यावर बसलो. माझी नजर सहज वरच्या सिलिंग फॅनकडे वळली. हा मयसभेत या फॅनची कळ कुठे असेल असा विचार करतानाच मी घाम पुसत होतो. मुकुंदला आलेली पत्र महत्त्वाची नसावीत. भराभर नजर टाकून त्यानं ती लांब ठेवली व तो माझ्या समोरच्याच कोच्यावर बसला. तो बसला मात्र तेवढ्यात सिलिंग फॅन चालू झाला. मक्या निर्विकारपणे म्हणाला, ही आणखी एक सोय. हो, पण तुला त्याच्यावर बसायला सवड नसेल आणि पंखाही हवा असेल तेव्हा? तो कोपऱ्यातला पुतळा या कोच्यावर ठेवतो तेव्हा. आम्ही दोघंही मनापासून हसलो. चला, आपण आता इतर गमती पाहू. मी पटकन उठलो, मक्याच्या पाठोपाठ वळलो आणि मला परत एक लहानसा धक्का बसला. समोर लिफ्ट होतं. त्यातली 3 आणि 4 हे दिवे लागलेले होते. बाकीची बटणं बंद होती. मी पुन्हा निरखून पाहिलं. मला मग ते लिफ्ट असेल असं वाटेना आणि बसण्या उठण्याच्या खोलीत कशाला लिफ्ट येईल हा प्रश्न होताच. तेवढ्यात पुढं होत मक्या त्याचं दार उघडत म्हणाला, हे आमचं कपड्यांचं कपाट. काय म्हणालीस? बरोबर बोललो, हे कपड्यांचं कपाट. यातल्या फक्त 4 आणि 3 नंबरच्या हँगर्सना सूट आहेत. तुला मगाशी लागलेली बटणं दिसली ती त्यांचीच. दरवाजा बंद असतानाही समजतं की आपले किती कपडे शिल्लक आहेत आणि लॉन्ड्रीकडे धावायची गरज केव्हा आहे. माहिती सांगता सांगता मुकुंदनं दरवाजा लावून टाकला. त्याचबरोबर 3 आणि 4 नंबरचे दिवे पुन्हा लुकलुकू लागले. मक्याचं सगळं घर मी पाहून घेतलं. त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीनं हरखून गेलो. त्याची योजकता पाहून थक्क झालो, वेडावून गेलो. त्याच्या बायकोचा हेवा केला. माझ्याच नादात मी सर्वच पाहत राहिलो. थंड की गरम, काय घेणार? त्याच्या प्रश्नानं मी भानावर आलो. गार चालेल,
मुकुंदनं फ्रीज उघडला. फ्रीजवरच एक बॉक्स होता. एक बटन त्यानं दाबलं. 1-1.5 मिनिटात ऐकवलं. मस्तपैकी पन्हं केलंय, ते घ्या. तुम्हाला आवडतं. उगीच गोल्ड स्पॉट वगैरे घेत बसू नका. थँक्यू. ऐकलंस? मुकुंदनं विचारलं. मी मान डोलावली. आम्ही मग पन्हं प्यालो. तृप्त होत मी म्हणालो, आता मला तुझी खोली दाखव. ती अगदी खासच असणार. अगदी खास असं म्हणता म्हणता त्यानं त्यांच्या खोलीचं दार उघडलं. मला पुन्हा एक वार धक्का बसला. कारण या खोलीत केवळ 4 भिंती आणि जमिनीवर अंथरलेली एक जुनाट चटई या व्यतिरिक्त काही एक नव्हतं. पण मी परत एक वार विचार केला. म्हटलं बाह्य स्वरूपावर फसायचं नाही. कुठेतरी कळ असेल. भिंतीतूनच भराभर सुखसोयी बाहेर पडायच्या. कुठला दिवा लागायचा, कुठून तरी गाणं ऐकायला यायचं किंवा कुणी सांगावं. एखाद्या भिंतीत आपणच नाहीसं व्हायचं. डेकोरेशन म्हणायचं झालंच तर विलासिनीचा एक फोटो एका भिंतीवर लावलेला होता. तोही जुना असावा. अलीकडचा वाटत नव्हता. ही तुझी खोली? होय. खास माझी. अशी? होय. माझी आवडती खोली, आवडती जागा. एवढंच बोलून तो थांबला. माझी नजर तो चुकवतोय असं मला काही काळ उगाचच वाटलं. मक्या एकाएकी बदलल्यासारखा मला वाटू लागला. पण ते काही काळच. मनात आलेले अप्रिय विचार झटकल्यासारखं करीत त्यानं विचारलं, तू आता मार्केटमध्ये काय घेत होतंस? तुला एवढ्यात सांगणारच होतो, माझ्यापेक्षा तू जाणकारच आहेस. आता तुझ्या ओळखीनंच घेईन. मला एक रेकॉर्ड प्लेअर घ्यायचा आहे. देशील ओळखीनं घेऊन? मक्या गप्प बसला. त्याच्याकडून उत्तेजनाची, सल्ल्याची गरज होती. पण तो शांत होता. ही तटस्थता अनपेक्षित होती. मला राहावेना. का रे? गप्प का? कशाला उगीच खर्च करतोस असल्या वस्तूंवर? अरे खूप दिवसांची इच्छा आहे. तेवढ्यात पैशात सगळेजण प्रवास करायला आमचा. पण कायम स्वरूपात अशी वस्तू आणू नकोस. तुझी कल्पना वाईट नाही, पण का? सगळ्यांनी प्रवास एकत्र केला म्हणजे घरातली माणसं आणखी जवळची वाटतात आणि असल्या चैनीच्या वस्तू घरात आल्या की तीच माणसं दुरावतात. असं कसं? तसंच आहे. साधी रेडिओची बाब घे. आपण ऑफिसात गेलो की रेडिओवरचे कार्यक्रम संपतात. आपण परतलो की परत चालू होतात. त्यावेळेला घरात मग आपण असे तो रेडिओ कोकलत असतो. 4 जिव्हाळ्याच्या गप्पांपेक्षा बायकांना चरबट गाणी ऐकवणारा रेडिओ जवळचा वाटतो. गृहसौख्य 15 ते 20% बर्बाद झालं असं समजावं. मुकुंद तिडीक येऊन बोलत होता. मी त्यावर म्हणालो, जेवढी सुखाची साधनं घरात येतील तेवढी माणसांना माणसांची गरज उरत नाही. असं कसं म्हणतोस? घरातली सगळी एकत्र येऊन एन्जॉय करू शकत नाहीत का? दॅट डिपेंड्स ऑन युअर पार्टनर. मग या टक्केवारीनं पाहिलं तर तुला बायकोच राहायला नको. मी हे बोललो मात्र मक्या असा उसळला. जोरजोरात तो एरझारा घालू लागला. त्याचा चेहरा व्यथेनं काळवंडला. त्याला कुठंतरी आर्त जखम झाली. उद्वेगानं तो म्हणाला, तेच झालंय. खरोखरच बायको राहिली नाही. एकटा झालोय मी. एकटा उरलोय. आणि खोल्या खोल्यातनं मी निर्माण केलेली यंत्रांची भूतं, ती भूतं आहेत सगळी, जी धावून धावून लोक पाहायला येतात. काय सोयी आहेत म्हणून बायकोचा हेवा करतात. माझ्या बुद्धीचं कौतुक करतात. जिथं माझी कीव व्हायला हवी तिथं कौतुक होतं. कसलं कौतुक? तर ही यांत्रिक भूतं निर्माण केल्याचं कौतुक. हीच मजा आहे माणसाची. तो देव निर्माण करू शकत नाही, भस्मासूर निर्माण करू शकतो. माझा हात धरून त्याने मला बाहेर आणलं. बघ हे भूत बघ. मगाशी हे बोललं, गोल्डस्पॉट पिऊ नका, पन्हं प्या म्हणालं. घरात फ्रीज नव्हता तेव्हाची गोष्ट. विलासिनी वाट बघत असायची. मी आलो की गोड हसायचे. त्यातलं एक तरी भूत हसतं का सांग? नाहीतरी हसणं संपलंच आहे आजकाल. उरलेत फक्त शब्द, स्वस्त शब्द, कोरडे, पाव इंच पट्टीत स्वतःला बांधून घ्यायला तयार होणारे. बटन दाबलं की प्रकट होणारे. माणसं दुरावली, शब्द राहिले, मागे धरून ठेवले म्हणून त्याच शब्दांनी मगाशी स्वागत केलं आपलं. मी विचारलं, वहिनी आज कुठं गेल्या आहेत? नेहमी जाते तिकडेच. मी बघत राहिलो. खांदे उडवीत मक्या म्हणाला,
पार्ट्या, पिकनिक्स, शॉपिंग, मूव्हीज, ऑर्केस्ट्रा, नाटक, कुठंही. अंगावरचे कपडे बदलण्यासाठी तो कपाटाकडे वळला असावा. कपाटाचं दार उघडून ते तसंच ठेवत तो म्हणाला, कपाटात कपडे किती आहेत ते हे भूत सांगतं. मला विचार, आता ही सोय कशासाठी? माझ्या प्रश्नाची वाट न बघता तो सांगायला लागला. माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स असायच्या. कपडे तयार असतील की नाही हे शेवटपर्यंत समजायचं नाही. कपडे लॉन्ड्रीत असतील तर वेळेवर पावती सापडायची नाही. भरवशाने कपाटाकडे धाव घ्यावी तर कपडे नसायचे. मग ही योजना करावी लागली. जी गोष्ट कपड्यांची तीच पत्रांची. मला दिल्लीला जॉब आलेला. स्टार्टचं 3,000वर होता. मी सिलेक्ट झालो होतो. पण ते पत्र मला कधी मिळावं? जॉईन व्हायची तारीख उलटल्यावर 1 महिन्यानंतर. का? तर कोचाखाली पडलं होतं. जाऊ दे, तुला मी किती सांगू आणि का सांगू? खूप दिवसांनी आलास. मी निराळं बोलायला हवं होतं. मी लगेच म्हणालो, असं मुळीच नाही. जिथे मनातलं सगळं रितं करता येईल अशी एकही जागा नसावी का? मनातलं काय काय सांगणार? प्रत्येक सोयी मागे एक एक कहाणी आहे. यातना आहेत. ही फॅनचीच सोय. काय घडलं असेल? वडील गेले तेव्हाची गोष्ट. मला बातमी ऑफिसात समजली. मी विलासिनीला परस्पर घरूनच बोलवलं. मी ऑफिसातून डायरेक्ट गेलो. प्रॉपर्टीचं काम संपेतो महिना गेला. परतलो त्या दिवशी पाहिलं तर पंखा टॉप स्पीडला. विलासिनी बटन बंद करायला विसरली होती. जस्ट इमॅजिन, 1 महिना हा फॅन कॉन्स्टंट फिरत होता. शेवटी ही आयडिया केली. म्हणून सगळ्याला कंटाळलं. हा भूत महाल आहे. मी अस्वस्थ होत म्हणालो, खूप खूप दिवसांपूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा तुम्ही दोघं किती जॉली वाटलात. मक्या पटकन म्हणाला, त्याच काळाचं स्मारक म्हणून माझी खोली मी तशीच ठेवली आहे. जिथं मी आणि विलासिनी मनानं एकरूप झालो होतो त्याचं स्मारक. तिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ते चुकलं. तिची प्रत्येक हौस भागवीत गेलो. आज आपण तिला त्या सगळ्या यंत्र चटक ऐकणार आहोत. नुसती चटक नव्हे तर या सगळ्या राक्षसांना ती विकली गेली. ही यंत्र माणसांना पशु बनवतायत. मला फार भीती वाटते रे. मुकुंद थकला. त्याचा आवाज जड झाला. माझ्या खांद्याचा आधार घेऊन माझ्यावर रेलत तो म्हणाला, तुला खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल, पण मुकुंद हुंदके देऊ लागला आणि बोलत राहिला, पण माझं काही कमी जास्त झालं तर यातला एखादा टेप रेकॉर्डर रडण्याचं रेकॉर्डिंग वाजवत राहील आणि त्यावेळी विलासिनी तिच्या मोटारीतून पार्टीला जाऊन या सुखसोयींचं माझ्या बुद्धीचं वर्णन करीत बसेल.